गणेश नगर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आता आलेलो आहे माझ्या घरी वाव्यात. आणि आता मी जाणार आहे, मॅचेस चालू आहेत क्रिकेटच्या. तर वावे गावचा पहिलाच राऊंड चालू होईल आता. म्हणजे कालचा दिवस झाला त्याच्यामध्ये पोचले सेमीफायनलला चांदेवाडीची टीम. आणि आता बघूया आपण, पुढचा राऊंड चालू आहे आणि आज कोण फायनलला पोचतंय. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, कंटिन्यू राहा, बघूया पुढे काय होतंय ते. तर भेटूया आता मैदानावरती. थँक्यू. तर गाईज बघत असाल तुम्ही, मी आता आलोय, क्रिकेटची मॅच चालू झालेली आहे आणि राऊंड चालू आहे त्यांचा. आणि अजून वावे गणेश नगर संघाचा आता अजून राऊंड चालू झालेला नाही. तर आपण नाणेफेक विजुदा नाणेफेकीचं झालेलं आहे का? नाणेफेक करून नाही झालेलं आहे ना, नाणेफेक अजून झालेली नाही. तर तुम्ही बघू शकता, तिकडे दाखव, बघू शकता टुर्नामेंट मॅच चालू आहे. आणखी त्याच्यानंतर एक दुसरा राऊंड चालू होणार आहे, तो आपलाच असणार आहे ना, वावे गणेश नगर संघाचा असणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून राहा. आणि व्हिडिओला पहिला जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. आज या ठिकाणी विश्वेश्वर यांच्या संघाच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. तर त्या स्पर्धा पाहण्यासाठी आमच्या गावचे उद्योजक शिवाजी पवार यांचे छोटे नातू आरव दादा पवार हे आज मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि ते छोटे युट्यूबर आहेत, त्यांच्या युट्यूब वरती भरपूर चांगल्या स्टोरी टाकतात ते. आणि ते आता या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडनं थोडस आपण जाणून घेऊया. आरव दादा, तुम्हाला कसं वाटतं या मॅच बद्दल? चांगलं वाटतं. तुम्ही आता कुठल्या शाळेमध्ये जाता शिकण्यासाठी? इंटरनॅशनल स्कूल. हा. तर दादा हे एसीबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये जातात. त्यांनी आतापर्यंत चांगल्या खेळामध्ये ते प्रावीण्य मिळवलेलं आहे. तुम्ही आता क्रिकेट खेळता का तुम्ही कधी? ओके. तर त्यांचं धन्यवाद. आज मॅच बघायला आल्याबद्दल मी त्यांचे पुन्हा मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी क्रिकेटचा आनंद घ्यावा अशी त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. नेहमी प्रत्येकाला सपोर्ट करण्यासाठी असतात. तुम्ही म्हणतो की दादा म्हणत असतो नेहमी की तुम्ही करत राहा, मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही काय करताय त्यासाठी आमचा सपोर्ट नेहमी असेल. तर आता क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत, तर त्याच्यासाठी पण त्यांचं सहकार्य आहे. ते पण आलेले आहेत पोरांना सपोर्ट करण्यासाठी, धीर देण्यासाठी. तर व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि पुढे बघूया. आणि बघत असाल राज उतेकर आता सध्या बॉलिंगची प्रॅक्टिस करत आहे. इकडे बॉल टाकून बघतोय कसा बॉल टाकायचा आणि कसा दांडका उडवायचा, त्याची प्रॅक्टिस चालू आहे त्याची. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून राहा. सगळ्यांची बॉलिंग दाखवतो, बॅटिंग दाखवतो, जे जे खेळतील त्यांची जसं दाखवता येईल तसं. तर मी अशी मंडळी, आपली क्रिकेटची मंडळी थांबलेली, नियोजन चालू आहे कसं खेळायचं, प्लेयर किती खेळतील, कसं काय, कोण किती नंबरला खेळेल. आणि इकडून येतात टॉस उडून घेणार, टॉस कधी उडवणार, टॉस झालं उडून, काय झालं, काय टॉस आलेला, कोरोना टॉस आपली बॅटिंग आहे, फलंदाजी आहे. आता सामना आपण चालू होणार आहे, आपण बघायचं काय होणार. त्यांची नियोजन चालू आहे, डिस्कशन चालू आहे, कंटिन्यू काय होते काय नाही मध्ये बनवून राहा. बघा छोटा प्लेअर रेडी आहे इथे, फक्त तिकडून ऑर्डर द्या, मी उतरतोच खाली. तर आपण भेटूया डीजे तर रेडी आहे. यांच्या वतीनं स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आणि भव्य स्पर्धेसाठी आता चालू आहेत.
मैदानात उतरलेले आहेत ते चालू आहे राऊंड. स्वयंभू नागेश्वर क्रिकेट संघ चोरवणे विरुद्ध वावे गणेश नगर क्रिकेट संघ वावे यांच्यामध्ये आता होणारा सामना आहे. Don't you think that I can see you anxiously? Try not to catch a glimpse of me. Don't you worry, it's okay to take a peek. See the magic words now, pretty please. Yeah, you try to hide it, and you've gotten curious. So let your feelings out, stop playing dumb. ज्या 10 स्पर्धा आहेत त्याप्रमाणे सिरियल वाईज आपापली मॅच खेळली जाईल. याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. जय मालिंग धामनन ब सामन्याचे जो विजेता संघ असेल तो त्या चिठ्ठीमध्ये आहे. 5 चिठ्ठ्या उडवल्या जातील. एकच चिठ्ठी उचलली जाईल. त्या संघाला ज्याचं नाव येईल त्या संघाला पुढे वाटचाल देण्यात येईल. बाकी सिरियल वाईज जे 2 सामने आहेत ते कंपल्सरी खेळले जातील. परंतु ज्याचं नाव या चिठ्ठीमध्ये येईल, ज्या संघाला बाय सेकंड राऊंडला मिळणार आहे त्या संघाला कंपल्सरी थर्ड राऊंडला खेळणे अनिवार्य राहील. काल असाच नियम होता, आज तुमच्यासाठी सेवेसाठी सुद्धा असाच नियम आहे. तर तो सर्वांना मान्य असावा ही नम्रतेची विनंती आयोजकांकडून. चिठ्ठी उडवण्याचा कार्यक्रम करतील आणि चिठ्ठीचा जो उचलण्याचा जो मान आहे ते आमचे कुंभोली गावचे सुपुत्र, एक युवा नेतृत्व म्हणाल असे आमचे नलुवादा चव्हाण आमच्या इथे तुळशी रक्त संघ चषकच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांना हा मान सन्मान देतोय. धन्यवाद नलूजी. नाव कळवायचंय कालिका माता साखर या संघाला पुढील सामन्यासाठी वाटचाल करण्यात येत आहे. लगेचच आपण कुठचा सामना आहे तो आम्ही तुम्हाला कळवू. आता झालेल्या सामन्यामध्ये पहिला राऊंड जिंकलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा राऊंड होणार आहे. A few moments later. थोडंसं ऑफ इस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केला आणि 22 अगदी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून या मैदानावरती आलेत सफवान चौगुले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा गोल करत असताना संजय उतेकर यांच्या वतीने टॉस जिंकलेला आहे टीम. तर या ठिकाणी देखील चिठ्ठीचा कार्यक्रम केला जातोय. निहाल उचलतील चिठ्ठी. या ठिकाणी मात्र प्रशांत जाधव यांना सन्मानित केला. तर प्रशांत हार्डलक, शुभेच्छा असतील पुढील मॅच साठी. तर नक्कीच टॉस केलेला आहे, टॉस जिंकलाय टीम साखर. आपला निर्णय लगेच 2 मिनिटात कळवायचा. मित्र अजून आपल्या 2 मॅच खेळायचे आहेत आणि या सर्व मॅचचा आनंद आपण घेत आहे. आपल्या मी विनंती करेन सर्व क्रीडा रसिकांना की इथून पुढे ज्या मॅच होत आहेत त्या सर्व मॅच रोमहर्षक आहेत आणि शेवटच्या क्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या मॅच आहेत. तर तुम्ही कुठेही जाऊ नका. फक्त 5 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक असेल आणि शॉर्ट ब्रेक नंतर आपण सर्वजण भेटूया. गाईज, तर सेमीफायनलचा राऊंड चालू झालेला आहे आणि सेमीफायनलला बाबी गणेश नगर संघ पोचलेला आहे आणि त्याच्यानंतर बघूया काय होतं. आणि एकदम आटीतटीचा सामना आहे आणि फुल प्रेशरमध्ये मॅच आहे. आता तुम्हाला दाखवतो. आता काय व्हिडिओ पूर्ण मॅच काय पूर्ण दाखवता येणार नाही, पण विन झाल्यानंतर तुम्हाला कळेलच फायनलमध्ये बाबी गणेश नगर पोचते की नाही. बघूया मॅच काय होतं. पुढे जाते ती म्हणजे 5 धाव संख्या बिनबाद 5. चांगल्या रीतीनं गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे दोन्ही संघाकडून. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे राज युटेकर, वावी संघाचा एक गुणवंत खेळाडू.
दर्शन टू आदेश चांगल्या रीतीनं तटला चेंडू क्षेत्ररक्षण जलकाली येतोय असलम चांगल्या रीतीनं क्षेत्ररक्षण होतोय असलम यांच्या रूपामध्ये एकदा पूर्ण दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न तिसरी साजरीत्या पूर्ण 3 धावसंख्येने संघाची धावसंख्येने वावे गणेश नगर आपण त्वरित सामना चालू करा. अमल टू आदेश यांचा फुटी चेंडू अमर यांना चांगल्या रीतीनं गोलंदाजी आदेशांची धन्यवाद डीजे. धावसंख्या 12 2 बाद 12 अमरची जागा घेण्यास चांगल्या रीतीने टोला चेंडू बघूया क्षेत्रक्षेत्राने झेल काढली आणि हा तर झेल बाद होत होतो म्हणजे दर्शन कोण ठरणार आहे तो सामना या ठिकाणी होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचा. कृपया लवकर सहकार्य करा. थोडस आपल्याला या ठिकाणी अंधाराचं टायमिंग होतं संध्याकाळचं टायमिंग होतं थोडस आपल्याला उजेडाचा प्रमाण कमी आहे. एक नंबर लवकर सामना होणं गरजेचं आहे आणि सामना हा दोन्ही संघाला थोडासा वेळ मिळेल या पद्धतीने होणं गरजेचं आहे. टॉस करून घ्यायचं. सर आपण या पुढे वैभव होतेकर आपण मॅन ऑफ द मॅच सिलेक्ट झाले त्यांना पण द्या प्राइज. या ठिकाणी सन्माननीय मॅच होते टॉस झालंय का? हॅलो गाईज तर टॉस कोण जिंकलाय? फायनल बाबा गणेश नगर लगेच सांगा. सिकंदर टॉस उडवून झालेला आहे. बॉलिंग 3 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग घेतले का? बघूया काय होतं पुढे ते कोण जिंकते. चला देखील डॅडी म्हणून आवाज मारतो सातत्याने आणि एका लेकराप्रमाणे प्रेम सातत्याने या सर्व क्रीडांगणावरती या खेळाडूंवरती ते दाखवत असतात. चला मॅच सुरुवात करायची आहे. हे देखील या स्पर्धेला आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आधी मान्यवर क्रीडा रसिक आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. टीम धामनंद वगळाचा माल या संघाचे 2 कोणी एखादा प्रतिनिधी असेल. तर फायनल वावे गणेश नगर संघ जिंकलेला आहे. बघा जल्लोष चालू होता आणि वावे गणेश नगर संघाने पहिला नंबर पटकावलेला आहे. एक नंबर मॅच झाली. एक नंबर बॉलिंग टाकलीस. थँक्यू भाई. कसं वाटतं तुला बॉलिंग टाकल्यानंतर? किती प्रेशर होता सांग? प्रेशर भरपूर. किती शिवा पडल्या? प्रोत्साहन भरपूर मिळालं. नक्की तू मस्त काम केलेलं आहे. एक नंबर प्रेशर वरती फुल प्रेशर हाय व्होल्टेज मॅच नाद करायचं नाही. मस्त बॉलिंग काय पण होऊ दे. काहीच राजनी पण एकदम खतरनाक बॉलिंग टाकलेली आहे. राज इकडे राज एक नंबर बॉलिंग टाकलीस तू. बॉलिंग टाकलीस कसं वाटलं म्हणजे कशी बॉलिंग टाकलीस? काय फिल्डिंग बद्दल प्रेशर किती होता आणि फिल्डिंग बद्दल काय बोलशील? म्हणजे आमची आणि यांनी फिल्डिंग केलेली आहे एकदम डेअरिंग केलेलं फुल डेअरिंग आणि अशी मॅच काढलेली आहे ना विषय नाही बॉलिंगचा विषय. आणि वैभव ते गरजे कधी कॅच सोडत नाहीत तर खतरनाक बांधा बिंदावर डाय बी मारून मस्त म्हणजे विषयच कार्यक्रमच. एवढा साल बिले काढून घेतलेले सालचं काढून घेतलेले मॅच एकदम कार्यक्रम केलेला आहे आणि एक नंबर मॅच केली. फुल मेहनत केली होती पोरांनी आणि प्रॅक्टिस काय नसते यांची डायरेक्ट उड्या मारा. तू पण फिल्डिंगला होतास ना? एक नंबर. बॉल का सोडलास तू? तर आता जाऊ दे चल मॅच जिंकलेला आहे. असू दे. वावे गणेश नगर टीम सर्व सदस्य उपस्थित दाखवावी. वावे गणेश नगर वावे गणेश नगर आणि मुसाड दोन्ही संघांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. दोन्ही संघांनी या स्टेजवरती यायचंय. आणि तर गाईज फायनली मॅच विन झालेला आहे आणि ट्रॉफी आलेली आहे आपल्या हातात आणि वैभव उतेकर काढतात फोटो. आता फोटोशूट चालू आहे हे बघा.
आणि काळोखात आहे सगळं, तो मग फोटो व्यवस्थित दिसणार नाही. आणि इकडे मंडळी फोटो काढायसाठी तयार आहे आणि सगळं